राजमाता जिजाऊ जयंती विद्यार्थ्यांना उपयुक्त भाषण। आपल्या हिंदू धर्माचे रक्षण करणारे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापशाली संभाजी महाराज या मराठ्यांच्या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या विश्ववंद आदर्श राजमाता जिजाऊंना त्रिवार वंदन। इसवी सन 1600 साल आठवले की आपल्याला आठवतो तो छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास। पण शिवजन्मापूर्वीचा इतिहास त्याहूनही भयानक होता। तब्बल 300 ते 350 वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्यात खितपत पडला होता। खरं तर आज आपण खूप सुरक्षित आणि आनंदी जीवन जगत आहे। जरा विचार करून बघा, समजा वीज नसती, रस्ते नसते, फोन मोटारी नसत्या, वर्तमानपत्र नसती, नुसती कल्पना केली तरी आपल्याला ती सहन होणार नाही। पण त्या काळी हे काही नसताना माणसं जगत होती। सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आणि सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत ती राबत होती, झगडत होती। अन्याय आणि अत्याचाराशी परकीय शत्रूंनी आक्रमण केलेली भयान रात्र इथे थैमान घालत होती। अशातच एक माय माऊली वाट बघत होती। या अंधाराला भेदून सर्वदूर महाराष्ट्रात प्रकाशाचे किरण पसरून आनंदाची वीज चमकणाऱ्या तेजस्वी सूर्याची। शत्रूच्या हुकुमशाहीने आणि अत्याचाराने त्रस्त झालेल्या रयतेला सुखी समृद्ध करण्यासाठी एक भोळी आस लावून ती माय प्रकाश किरण्यासाठी आतुरली होती। ती कणखर, निर्भयी आणि आशावादी माय म्हणजे जिजाऊ। 19 फेब्रुवारी 1630 मध्ये या माय माऊलीच्या पोटी एक तेजस्वी तेजाळता सूर्य जन्माला आला। त्याच्या तेजाने महाराष्ट्र उजळून निघाला। शिवबाच्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी वसुंधरा आसुसलेली होती। त्याच्या हर हर महादेव गर्जनेने सह्याद्रीचा ऊर अभिमानाने भरून आला होता। रयतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणाऱ्या परकीयांच्या अन्याय अत्याचाराला महाराष्ट्रातून जमीनदोस्त करणारा ध्येयवादी महापराक्रमी राजा आई जिजाऊंच्या पोटी जन्माला आला। त्याच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या जिजाऊ साहेब। त्यांची तपस्या, त्यांनी झेललेले हाल अपेष्टा, पती महिनोन महिने लढाईवर असताना त्यांनी शिवबाचा सांभाळ केला। अहो, नुसता सांभाळच केला नाही तर त्याला अनेक गोष्टीत पारंगत केले। अनेक पराक्रमी महापुरुषांचे चरित्र सांगत त्याच्या अंगात बळ निर्माण केले। मन घट्ट बनवलं, शरीर दणकट निगरगट्ट बनवलं। आपली रयत अंधारात आहे, तिच्यावर होणारा अत्याचार, निरपराध लोकांचे जाणारे बळी या सर्व गोष्टींची जिजाऊंनी शिवबाला जाणीव करून दिली आणि रयतेच्या कल्याणासाठी प्राणपणाने झुंजायला शिकवलं। म्हणूनच आई जिजाऊ थोर आहेत। आजच्या भाषेत सांगायचं तर ग्रेट आहेत। आजच्या माया बघितल्या तर आपल्याला कळून येईल, मुलाला थोडं खरचटलं तरी त्याला खूप खूप जपतात। पण त्या जिजाऊने राजपुत्र म्हणून शिवबाला राजवाड्यात लपवून ठेवले नाही, तर सामान्य जनतेत मिसळायला शिकवलं। त्यांची सुख दुःख वाटून घ्यायला शिकवलं। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे झाले। मी एवढेच बोलेन, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नि शंभू छावा। जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा। जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे। जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे। जय जिजाऊ, जय शिवराय।